तर गुड इव्हनिंग गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. तर मित्रांनो, आता इव्हिनिंगला मी आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय. तर आज गणपती विसर्जन आहे. तर मी आता लोणावळ्यातल्या सर्व गणपतीच तुम्हाला दाखवणार, जेवढे मानाचे जेवढे आहेत, जेवढे मला दाखवते, जे मेन जे 5 गणपती आहेत, म्हणजे मानाचे जे गणपती आहेत, ते मी तुम्हाला प्रॉपर त्यांचं डेकोरेशन आणि काय त्यांच्यामध्ये म्हणजे काय युनिक बनवलंय, काय वेगळं बनवलंय. तर मी चला तुम्हाला आज गणपती विसर्जनचे डेकोरेशन मंडळ आणि ढोल ताशा मला खूप आवडतं, ते सुद्धा बघणार आहे मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार मित्रांनो. तर चला आपण आता जाऊया गणपती विसर्जन बघायला. तर चला माझ्यासोबत गाईज. हे गाईज, सर मी जस्ट आलो होतो मार्केटमध्ये. अजून खूप लांब आहे, अजून म्हणजे खूपच टाईम होणार आहे गणपती विसर्जनाला. तर मी आलो होतो जरा बघायला काय चाललंय काय नाही, कसे गणपतीचं काय कुठपर्यंत लाईन आली आहे. तर ते सगळं बघणार आहे मी मित्रांनो आता. तर आता मी जेणेकरून तुम्हाला पहिले जे आमच्या लोणावळ्यामध्ये जागोजागी जे शिवसेना झालं, तुमचं मनसे झालं, त्यानंतर सगळे जे पक्ष आहेत, सर्व पक्षांनी नाश्ता जेवण वगैरे चहा कॉफी पाणी हे सगळं प्रोव्हाइड केलेलं. तर मी पहिले तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे की आमच्या इथे कुठून चालू होतात वाटपाच्या गोष्टी आणि कुठे एंड होतात. तर पहिले मित्रांनो तुम्हाला ते दाखवून घेतो, त्यानंतर आपण गणपतीसुद्धा बघूया. आता हा जो गणपती आहे हा पहिला मानाचा पहिला गणपती आहे आमच्या इथला. तर गाईज हा मानाचा दुसरा गणपती. तर चला गाईज, हा आता मानाचा दुसरा गणपती. आता आपण ज्यांनी जेवण वगैरे वाटप सगळ्या पक्षांनी ठेवलं, तर आता तुम्हाला ते दाखवतो सर्वप्रथम. तर सर्वप्रथम गाईज लोणावळा व्यापारी यांनी आयोजन केलेले आहे. तर गाईज हे दुसरं आयोजन लगेच बाजूलाच तिथे. तर हे बघू शकता गाईज तुम्ही, सर्व गणेश भक्तांसाठी आणि सर्व पथक झाले, मंडळं झाले, सर्वांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी, त्यांना उत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी पाणी बॉटल चहा नाश्ता वगैरे ज्या गोष्टी लागणार त्यासुद्धा आयोजित केलेल्या आहेत. तर हे बघू शकता तुम्ही सर्व गाईज. तर गाईज आपलं हे लास्टचं पक्ष होतं की ज्यांनी जेवण आयोजित केलं. तर ह्याच्यानंतर पुढे आपला डायरेक्टली इंद्रायणी पूल तिथे विसर्जन होतं. हे गाईज, गणपती विसर्जनाला खूप टाईम आहे, त्यामुळे म्हणलं जरा थोडं पिक्चर वगैरे बघून घ्यावं. तर आलो होतो आमच्या सिटीमधल्या एका सिम्बलीज थिएटरला. दाखवतो तुम्हाला मी आता आमचं सिम्बलीज थिएटर. तर हे गाईज माझे 2 कार्यकर्ते आलेले आहेत. तर कार्यकर्त्यांना विचारू आपण कोणता पिक्चर आहे कार्यकर्ते. कॉन्जरंट 2. क्या बात आहे, क्या बात आहे. हे बघा गाईज, कॉन्जरंट 2 ह्याला जबरदस्त बनवलं. आमच्या वेळेसले घरी बघत होतं हे थिएटर, आता मस्त बनवले. चला आता घुसतो आता पिक्चर मध्ये.
पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम पर हैप्पी एंडिंग। तर कार्यकर्त्यांनो पिक्चर कसा होता? अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे 100। तर गाईज पिक्चर बघून आलोय तरी सुद्धा अर्ध्या वाट्यातच आलेली आहे। तर मानाचा पहिला गणपती हा तुम्हाला दाखवलाच होता, पहिला आणि दुसरा। तर चला आता आपण पुढे पुढे सर्व दाखवतो तुम्हाला। तर गाईज तुम्ही बघू शकता हा आपला मानाचा तिसरा गणपती आहे। 2 गणपती झाले, आता हा तिसरा सुद्धा। आता चला पुढे चलूया आपण। तर गाईज ज्यांचे सिटीमध्ये आहेत घर ते बघा ना, मस्त आरामशीर घरात जेवण खाऊन करून बघतात ते वरतून डायरेक्ट सगळं। तर गाईज हा आपला मानाचा चौथा गणपती। खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही, खूप मस्त डेकोरेशन केलं आहे। तर गाईज तुम्ही पाहू शकता हा मानाचा 5वा गणपती। ते गाईज जस्ट मी घरी आलो। गणपती वगैरे खूप टाइम लागणार आहे, जास्त वेळ लागणार आहे आणि मला 10 वाजता कसा ब्लॉग अपलोड करायचा असतो। तर त्यामुळे मी आता जस्ट घरी आलो मित्रांनो, आणि घरी येऊन आता जेवण वगैरे करतो। तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो गाईज। तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा। मला सगळ्यांची जरूरत आहे, सगळं करा मला मित्रांनो। तर चला भेटूया आपण उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये एक नवीन सुरुवातीसोबत। तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर, शुभरात्री, बाय।